त्या सोनभद्राला आपल्याला ती तुम्हाला मी दाखवणार आहे. सोनभद्र म्हणजे नदी आहे, नदीचाच नदीशी विवाह होणार ना. तिथं गेल्यावर तुम्ही जर आता मी चिंतनात रोज सांगणार ते ऐकलं का, प्रत्येक ठिकाण ऐकायचं डोळ्यानं बघायचं, ही माझ्या यात्रेतला नियम आहे. नुसतं लोक जाते म्हणून डोकं आपटून घेऊ नका, काहीच त्यातलं फळ मिळणार नाही. आधी ते कळावं आपण इथं का आलो. एखाद्यानं जर विचारलं गुरुजी गेलता काय केलं तिथं तुम्ही, गुरुजीनं ताट मानेनं मी ही केलंय, अशा पद्धतीचं ऐकलंय, त्याची ही कथा आहे. आणि तिथं मी जाऊन आलोय, तू कुठे गेलता सांग. उलटा प्रश्न तुम्ही करायला पाहिजे. बरीच जण गंमत म्हणून परिक्रमेला यायला लागले, पण ती परिक्रमा सफल होत नाहीये. आणि त्या नर्मदेनं शाप दिला, वाईट वाटलं. आणि ती नर्मदा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी नर्मदा थांबली, शाप दिला आणि रागानं फिरली माघारी. आता इथून पुढं मला तिकडं तुम्ही गेला त्या दिशेला जायचं सुद्धा नाही, आणि आजपासून मी लग्नच करणार नाही. तुम्ही सर्व लबाड लोक आहे, लबाड लोकांच्या संसारामध्ये मला पडायचंच नाही. फिरली माघारी. आणि ती माघारी फिरलेली नर्मदा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी ती गरकन माघारी फिरली आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे निघाली. आणि ती जात असताना पुन्हा विनंती ऐकतं कोण, कारण राग आणि भीक, ज्याला ज्याला राग येतो त्याला भीक मागायची वेळ येते. कारण राग फार वाईट आहे. म्हणून मी सांगतो प्रत्येकाला क्रोधावर कंट्रोल करा. घरात असो, बाहेर असो, समाजात असो, ज्यानं रागाला जिंकलं त्यानं जगाला जिंकलं. ध्यानात घ्या. म्हणतात ना, पाखरं सुद्धा तुमच्यापाशी येऊन किलकिल करतेले. हो, प्रेम लावा. मी प्रेम फार महत्वाचं आहे. म्हणून माणसानं क्रोधावर जिंकावं. क्रोध ज्याला जिंकता नाही आला त्याच्या आयुष्यामध्ये त्याला तर सुख मिळतच नाही, पण अख्ख्या घराला ती दुःखी ठेवतो माणूस. म्हणून राग फार वाईट आहे, ध्यानात घ्या. पण घरात सुख पाहिजे असेल तर रागाला जिंका. घरातली उद करून नाचतील व तुम्हाला. कारण काय जीव लावतो त्या माणसाकडं नाव ऐकलं तर घरातल्याचं डोळं भरून यावं, एवढं प्रेम द्यावं. आणि ते यात्रेतनं तुम्हाला शिकायचं आहे. आणि नर्मदेचा मात्र राग अनावर झाला, निघाली माघारी फिरली. आणि ती फिरलेली त्या जोहेलाही शाप देऊन टाकला. हो, तू मैत्रीण माझी सखीना ग, आणि सखीना असं करावं का. पण तिचं ऐकायचं तरी कोणी. ती नाही, मी नर्मदा नाही म्हणते, पण ऐकायला वेळ कोण कोणाचं ऐकतं. वा, म्हाताऱ्यांची गडबड असते, अरे टायम संपलाय, पण ही नाचते ते भूतावनी नवरवी नाचायला लागली. हो, किती कुठं चाललंय, बरबाद व्हायला लागलाय. संसार नाचण्यात जाणार आहे, तो संसार नीट होईल का. ध्यानात घ्या. आणि हे बिघडलेल्या संस्कृतीमध्ये आपण हिंदू धर्माला फार मोठं ग्लानी लागायला लागलेले आहे. पुन्हा कलीचा अवतार होणार, सगळी संपणार, आणि पुन्हा मात्र पुन्हा जलमय सृष्टी होणार. त्याही कथा नर्मदा पुराणात आहे, पुन्हा मी सांगेन ते. आणि तिथून नर्मदा निघाली, त्या जोहलेलाही शाप दिला, जोहलाही शाप होऊन पडली. ती तुम्हाला जोहला मी दाखवीन बरं का. पण माझ्या बरोबर राहिला तर, गुरुजी मागं पुढं राहिला, तुमचं नुकसान तुम्ही करून घ्या. मिट्टी धरून राहायचं. ती जुगजुग गाडी खेळते का नाही, सोडायचंच नाही मागचं. सगळं तुम्हाला नर्मदा परिक्रमा अशी होईल, आजपर्यंत केलेल्या परिक्रमातली वेगळी परिक्रमा तुमच्यासाठी होईल. आणि म्हणून थोडस मिळून राहा. आणि पुन्हा ती नर्मदा निघालेली वाहत 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 अरबी समुद्राकडे निघाली. झोप लागती काय. आणि अरबी समुद्राकडे निघाल्यावर पुढे असं झालं, त्या समुद्राला वाटलं इतकी पावित्र्याची खाण असणारी शंकराच्या गामातून प्रगटलेली माझ्यामध्ये विलीन व्हायला यायला लागली. बघा, स्वप्नात जिचा विचार केला नाही ती नवरी मिळायला लागल्यावर किती आनंद आहे. अहो, आम्हाला स्वप्नात मिळाली नसती, पण प्रत्यक्षात मिळाली, किती आनंद आहे. हो, समुद्राला ते आनंद झाला. बाहे पसरून असा तो उभा राहिला स्वागत करायला साठी. त्या नर्मदेनं बघितलं, अरे तुझ्यासाठी नाही आली मी, माघारी फिरीन. त्यानं नमतं घेतलं. माय आली कशासाठी, आता तुझ्यासाठी नाही म्हणल्यावर माय म्हणायची पाळी आली. आली कशासाठी, मी ज्याच्यापासून आले त्याला शोधायसाठी आले. मी ज्याच्यापासून जन्मले त्याचा शोध घेत मी आले. आता या जगामध्ये बापाशिवाय आणि दुसऱ्या भगवंताशिवाय विश्वास कोणावरच ठेवायचा नाही. पण बापालाच त्या ठिकाणी विश्वास न ठेवता पळून चालले. तेव्हा बाप कधी वाईट करेल का हो. आणि त्या नर्मदेनं विचार केला, मी ज्याच्यापासून आले त्याला शोधायला चालली आहे.
तू आडवा आलायस, मी तुझ्यासाठी नाही आले. आणि पुढं असं झालं, तो अरबी समुद्र थांबला. थांबल्यानंतर भगवान शिवाला तिथं प्रागट्य व्हावं लागलं. आणि भगवान शिवानं हात पसरले आणि त्या नर्मदेला आपल्यामध्ये सामावून घेतलं. ही नदी कुमारी आहे. कुवारी नदीला स्पर्श जरी केला तरी दोष लागतो. म्हणून पुन्हा नाम मात्र लग्न झालेलं आहे. ते मी पुढे कथा सांगेन तुम्हाला. आणि ते शंकरामधून निघाली, शंकरामध्ये विलीन झाली. आणि पुन्हा म्हणून आपण परिक्रमा करताना आता काही मी नियमावली सांगणार आहे. ही कथा क्रमशः मी थांबवतोय, ध्यानात घ्या.